Hello students, now we are going to see the another heterocrine gland called as the gonads. After seeing many of the glands, now we are going to have to the last of the endocrine gland called as the gonads here. So as we have seen in the last video lecture, we have seen that there is a heterocrine gland called as the pancreas, and that pancreas secretes the hormone called as the insulin and the glucagon. And what is the disorder related to the pancreas is the diabetes mellitus. So that it is very much clear to all of you that okay. Now let us see about the gonads here. And gonads are mostly they are the sex glands here. So mostly they are the sex glands. Now I am telling, we are referring that is the gland, okay. So it is the gland here, so which are called as a testes and the ovaries, okay. So as you see that these structures we are going to study in the human reproductive system, की हे दोन्ही जे काही स्ट्रक्चर आहे की मी सध्या मी काय म्हणायला लागले हे ऑर्गन पण आहेत काय की टेस्टिस आणि ओव्हरीज जे आहे ऑर्गन्स आहे. टेस्टिस बिलॉंग टू दी male individual whereas the ovaries belong to the that is a female individuals here. As you know that आता ऑर्गन्सचं म्हटले की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता ऑर्गन म्हणून आम्ही डायजेस्टिव्ह सिस्टम बघितलं होतं, ऑर्गन म्हणून स्टमक किंवा इंटेस्टाईन बघितलं होतं, लिव्हर बघितलं होतं, ठीक आहे. मग आता काय त्याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टममध्ये किडनी ऑर्गन होतं. मग तसं जे स्ट्रक्चर्स होते तसंच हेच बॉडीमध्ये एक स्ट्रक्चर आहे ऑर्गन म्हणून. तो काय झालं, दोज ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज दे आर कॉल्ड ॲज अ सिस्टम कॉल्ड ॲज अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि ऑर्गन जे आहे तो टेस्टिस आणि ओव्हरीज आहे. आता ह्या टॉपिकमध्ये मी हॉर्मोनवरती कॉन्सन्ट्रेट केलं म्हणतात, आता काय ग्लँडवरती कॉन्सन्ट्रेट केलं. मग ग्लँड म्हणलं तर कोण झालं, पुन्हा परत टेस्टिस आणि ओव्हरी आहे, म्हणजे त्यांचं परत पुन्हा काय झालं, ड्वेल नेचर झालं. ड्वेल नेचर म्हणजे काय येतं की म्हणून हेटेरोक्राइन ग्लँडचं रोल काय, ड्वेल नेचरच आहे. मग जे दे आर द एक्झोक्राइन ग्लँड, दे आर द एंडोक्राइन ग्लँड, ओके. मग आता हे जे दे आर द सेक्स ग्लँड, testes and ovary, they produces the sperm and ova as also the hormones definitely. आता की एक्झोक्राइन पण आहे आणि काय एंडोक्राइन पण आहे. एंडोक्राइन असेल तर हार्मोन्स असणार आहे आणि बाकी जे एक्झोक्राइन आहे ते अदर सबस्टन्स असणार आहे, ओके. दॅट मीन्स दे आर गोइंग टू प्रोड्यूस दी स्पर्म. द टेस्टिस प्रोड्यूसेस दी स्पर्म, ovary produces the ova, and also along with the both the glands they are responsible produce the hormones here, okay. So that one of the part that is the testis. One by one we are going to deal here. एक एक करून आम्ही काय करूयात, हे जर स्ट्रक्चर जे आहे तो स्टडी करूयात, की डिटेलमध्ये जाणार नाही आहे मी, का बरं, हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये स्टडी करायचे. टेस्टिस दे आर प्रेझेंट इन द ॲब्डॉमिनल रिजन, दॅट इज अ सॅक्रोटल सॅक ऑफ द मेल इंडिव्हिज्युअल. की ॲब्डॉमिनल रिजन तुम्हाला माहिती आहे, हेड रिजन, थोरॅसिक रिजन आणि ॲब्डॉमिनल रिजन. हे ॲब्डॉमिनल रिजनपर्यंत आउटसाईड जे आहे तो टेस्टिस आहे, आउटसाईडमध्ये, ठीक आहे. सो दे आर दे आर आउटसाईड ॲब्डॉमिनल रिजनमध्ये प्रेझेंट आहे. सॅक्रोटल सॅक म्हणतो आम्ही, त्या सॅकमध्ये हे टेस्टिस प्रेझेंट आहे ऑफ द मेल इंडिव्हिज्युअल्स या. अलॉंग विथ दे परफॉर्म ड्युअल फंक्शन्स डेफिनेटली ॲज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता आला लक्षात की काय झालं, तर प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आहे आणि एंडोक्राइन ग्लँड पण आहेत, ठीक आहे. मी काय म्हणलं, म्हणूनच तुम्हाला हे ऑर्गन पण झालं. आता काय झालं त्यांच्यामध्ये, हे ग्लँड आहे. मग इथं सांगत असताना मी काय सांगितलं, दॅट इज अ सेक्स ग्लँड सांगितलेलं, ठीक आहे. आता काय झालं, दे आर ऑल्सो दी सायटोजेनिक ऑर्गन. आता हे टेस्टिस जे आहे सायटोजेनिक ऑर्गन. आता सायटो मीन्स आहे तुम्हाला सांगितले मी, सेल आहे. जेनिक किंवा जेनसस म्हणजे काय, ओरिजिन झालं. कुणाचं ओरिजिन झालं किंवा कुणाचं फॉर्मेशन झालं, सेलचं फॉर्मेशन झालं. एक सेलपासून, एक स्ट्रक्चरपासून काय झालं, सेलचं ओरिजिन झालं, म्हणून काय झालं, तो सायटोजेनिक ऑर्गन झालं. सो दॅट प्रोड्युसेस दी स्पर्म हिअर. एक स्ट्रक्चरपासून की पुन्हा एक सेल प्रोड्यूस होतो, तो सेल म्हणजे स्पर्म असणार इथं. सो वी कॉल दॅट इज दिस टेस्टिस आर द सायटोजेनिक ऑर्गन. क्लिअर आहे सगळ्यांना, ओके. नेक्स्ट, दे कंपोज्ड ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्यूल्स अँड द इंटरस्टिशियल टिश्यूज. म्हणजे TSचं आम्ही सेक्शन घेतलं, की ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं TSचं, की ह्या टेस्टिसचं ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला इथे काय दिसणार, की टेस्टिसचं मध्ये आतून जे आहे कसं आम्ही तुम्हाला मी थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर घेतलं होतं. थायरॉइड ग्लँडचं लोकेशन कुठं आहे असं सांगितलं होतं, की लॅरिंग्समध्ये, की इथं जे पार्ट आहे इथं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ना,
ठीक आहे, तो एक्सटर्नल झाला. इंटरनल आतमध्ये काय म्हणतात त्याचं सेक्शन घ्यावं लागते. मग त्यावेळेस आम्हाला काय दिसणार की तो लोब्युल्स दिसणार, ठीक आहे, सेल्स दिसणार किंवा पॅराफॉलिक्युलर सेल्स असणारे. तसंच सेम टाईपचे हे टी एस ऑफ टेस्टिस असणारे, तिथे पण काही ट्युब्युल्स असतात की राऊंड स्ट्रक्चरमध्ये हे इन द फॉर्म. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर आहे इथं हे ट्युब्युल्स असणार आहे आणि ह्या आतमध्ये काय असणार आहे, सेल्स असणार आहे. दो सेल्स आर द जर्मिनल एपिथिलियम्स असणार आहे आणि इथं काय असणार आहे, हे सगळं मॅट्रिक्स असणार आहे किंवा स्ट्रोमा असणार आहे. त्या स्ट्रोमामध्ये असं काय असणार आहे, हे दॅट इज द ट्युब्युल्स. कोण असणार आहे, ट्युब्युल्स असणार आहे. आणि इथं काय असणार आहे, परत एक ग्रुप ऑफ सेल्स असणार आहे. ठीक आहे, आता हे सगळं आम्हाला डायग्राम कुठं बघायचे, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये बघायचे. थोडक्यात तुम्हाला रफ मी सांगते तुम्हाला. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे हे क्लिअर झालं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ग्रुप ऑफ सेल्स आहे, तो जर्मिनल एपिथिलियम्स असणार आहे. आणि हे जे आहे तो इथं जे आहे तो इंटरस्टिशियल टिश्यू असणार आहे. हे इंटरस्टिशियल सेल्स आहे. दीज आर कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल सेल्स. आता हे दीज आर द स्ट्रक्चर्स विच प्रोड्युसेस दी स्पर्म अँड दीज प्रोड्युसेस दी हार्मोन. ठीक आहे, आता हे जे आहे इंटरस्टिशियल सेल म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की दे प्रोड्युसेस द स्पर्म अँड ऑल्सो दी हार्मोन. ठीक आहे, म्हणजे टेस्टिस दे आर रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द स्पर्म अँड द हार्मोन. स्पर्म कोण प्रोड्यूस करणार, सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रोड्यूस करणार. इंटरस्टिशियल टिश्यूमध्ये म्हणजे हे जे मॅट्रिक्स आहे किंवा स्ट्रोमा म्हणा, तिथं कोण आहे, देर इज अ टिश्यूज, दे आर द सेल्स कॉल्ड ॲज अ इंटरस्टिशियल सेल्स विच आर रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस दी हार्मोन्स. क्लिअर झालं सगळ्यांना आता. ठीक आहे, मग आता बघूया. ते आर द सेमिनिफेरस ट्युब्युल्स अँड द इंटरस्टिशियल सेल्स. द इंटरस्टिशियल सेल ऑर लेडिक सेल्स, हे दुसरं नाव पण लक्षात ठेवा, नीटसाठी इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला. त्यांना काय म्हणायचं, लेडिक सेल पण म्हणायचं. प्रोड्युसेस अ ग्रुप ऑफ अ हार्मोन कॉल्ड ॲज अ एंड्रोजन्स. की ग्रुप ऑफ हार्मोनला काय म्हणतो, एंड्रोजन. आणि त्याच्यामधलं मेन एक हार्मोन असणार आहे काय, टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे, आता टेस्टोस्टेरॉन वर्ड आला तर आता हे टेस्टोस्टेरॉनचं वर्ड मी ह्याच टॉपिकमध्ये ऐकलेले, तर तुम्ही रिवाईज करून घ्या की आम्ही का अँटेरियर पिट्युटरी आणि पॉस्टेरियर पिट्युटरी बघत असताना की काही स्टिम्युलेटिंग हार्मोन्स बघितलं होतं की त्याच्यामध्ये जे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा थायरोट्रॉप्स किंवा गोनेडोट्रॉप्स. ठीक आहे, तर रिवाईज करा, तुम्हाला लक्षात येते. मग आता त्याच्यामध्ये आता काय झालं की तो एक ट्रॉप्स होतं, गोनेडोट्रॉप्स म्हणत. तर हे हार्मोन जे आहे, कोणता हार्मोन असणार आहे, दे आर द फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, luteinizing hormone. Okay, and then that is the IC, that is interstitial cell stimulating hormone असणार आहे. हे तीन प्रकारचे हार्मोन जे आहे तो अँटेरियर पिट्युटरीमधून जे आहे तो स्टिम्युलेट करणार ह्या रिजनला अँड दे विल रेस्पॉन्सिबल टू ब्रिंग अबाउट द रोल इन द फिजिओलॉजिकल फंक्शन्स. मग आता त्याच्यासाठी काय झालं, एंड्रोजन्स कोण झालं, टेस्टोस्टेरॉन. दॅट इज टेस्टिस प्रोड्यूस द टेस्टोस्टेरॉन. तुम्हाला इझी जाणार की दॅट इज द टेस्टिस रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द टेस्टोस्टेरॉन हिअर. आता ह्या टेस्टोस्टेरॉनचं मेन फंक्शन काय असणार आहे, दे स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ अ मेल सेक्स ऑर्गन्स हिअर. तर तुम्ही काय करा, रिवाईज करा टेस्टोस्टेरॉनचं. ज्या मी सांगायला लागले अँटेरियर पिट्युटरीपासून काय आलं, हार्मोन आलं. कोणतं हार्मोन आलं, गोनॅडोट्रॉप्स आलं. गोनॅडोट्रॉप्स म्हणजे हे गोनॅडवरती स्टिम्युलेट करणारा हार्मोन हे अँटेरियर पिट्युटरीपासून आलेले. ठीक आहे, मग गोनॅडोट्रॉप्स म्हणजे काय झालं, गोनॅड्सवरती. गोनॅड कोण झालं, टेस्टिस आणि ओव्हरी. टेस्टिसवरती ॲड केल्यानंतर काय झालं, हार्मोन्स रिलीज झालं. कोणतं हार्मोन, टेस्टोस्टेरॉन. क्लिअर आहे. ओके, आता ह्याचं फंक्शन काय आहे, स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ अ मेल सेक्स ऑर्गन. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, की हे जे आहे ॲट द प्युबरिटी किंवा ॲडोलसन्स स्टेजमध्ये गेल्यानंतर काय झालं, ह्याचं रोल प्रॉमिनंट होतात की मोर फंक्शनिंग होतात. ते स्टिम्युलेट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ कुणाचा होणार, मेल सेक्स ऑर्गन. डेव्हलपमेंट कुणाचा होणार, मेल सेक्स ऑर्गनचा होणार. की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आपल्याला स्ट्रक्चर बघायचं, टेस्टिस, एपिडायडमिस, वासा डिफरन्स. ओके, दॅट इज अ प्रोस्टेट ग्लँड, युरेथ्रा. ठीक आहे, हे सगळं स्ट्रक्चर स्टडी करायचे. त्या स्ट्रक्चरमध्ये काय होणार, ग्रोथ होणार, डेव्हलपमेंट येणार. की हे स्ट्रक्चरमध्ये चेंजेस येणार. कसं आता बघा तुम्ही, चिल्ड्रन्स असतं, त्या चिल्ड्रनचं स्टेजमध्ये काय होणार, अडल्टमध्ये. मग हे चिल्ड्रनपासून ते अडल्टपर्यंत पास असताना तुमचं ग्रोथ झालं, डेव्हलपमेंट झालं. येस, डेफिनेटली. मग आता इथं पर्टिक्युलरली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कुठं आहे, त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आहे. कोणतं रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. ठीक आहे. ओके, म्हणून मी काय म्हणते, मेल सेक्स ऑर्गन असं म्हणते. इम्पॉर्टंट आहे, ह्या हॉर्मोनमुळं त्यांच्यामध्ये काय झालं, डेव्हलपमेंट झालं. ठीक आहे, हे एक फंक्शन झालं. दुसरं फंक्शन काय झालं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स पण चेंजेस झालं. की नॉर्मली बिफोर द प्युबरिटी जे होतं तो कॅरेक्टर नसतात
की त्यावेळेस त्या अटेंड झाल्यानंतर त्यांच्यामध्ये चेंजेस येतात, कॅरेक्टर वाईज फिजिकली अपिरियन्सेस येतात. ठीक आहे. तर फिजिकल अपिरियन्सेस म्हणजेच काय झालं आहे, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर झालं, की तो दॅट इज ब्रीड असू दे किंवा मोस्टॅच असू दे किंवा तो लो पिच वाईज असू दे. ठीक आहे. की त्याच्यामध्ये त्यांचा आवाजमध्ये जे आहे तो कसं येतं की लो पिच, की कमी पिचचे आवाज असतं त्यांच्यामध्ये, तो एक झालं. किंवा हे ते मी काय म्हणतो, किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्यांना की ग्रोथ ऑफ फेशियल्स अँड द ॲक्झिलरी ग्रोथ हेअर, ॲक्झिलरी हेअर ग्रोथ पण असं म्हणू शकतो आम्ही. दॅट इज फेशियल ग्रोथ असं ग्रोथ ऑफ अ फेशियल हेअर्स असं म्हणू शकता. किंवा ॲक्झिलरी रिजनमध्ये जे काय आहे तिथं जे आहे ग्रोथ असतात त्याला आम्ही काय म्हणतो येतं, दॅट इज द ॲक्झिलरी हेअर ग्रोथ पण म्हणू शकता. ठीक आहे. हे काय झालं, सेकंड झालं. फर्स्ट काय झालं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल सेक्स ऑर्गन झालं. दुसरं काय झालं, हे सगळं जे काही एक्सटर्नली अपिरियन्स जे स्ट्रक्चर्स आहेत दे आर रिस्पॉन्सिबल बाय द हार्मोन कॉल्ड ॲज अ टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. नेक्स्ट, स्टिम्युलेट्स द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म अँड द प्रमोट द ग्रोथ ऑफ बोन्स अँड द मसल्स. इम्पॉर्टंट डेफिनेटली टेस्टोस्टेरॉन पण काय करतात, ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूलला स्टिम्युलेट करतात इन द प्रोडक्शन ऑफ द स्पर्म. त्या प्रोसेसला मी काय म्हणतो, स्पर्मॅटो, इट इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. हे डिटेल आपल्याला स्टडी करायचे कुठं, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. ओके. आता प्रोसेस ऑफ फॉर्मेशनला काय म्हणायचं, स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म आता वर्ड आहे, स्पर्म झाला, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, म्हणून काय झालं, स्पर्मॅटोजेनेसिस आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. मग आता काय झालं, परत हे एक पॉईंट झालं. त्याच्यामध्ये आणखीन काही, प्रमोट द ग्रोथ ऑफ अ बोन अँड द मसल्स. ती त्या इंडिव्हिज्युअलमध्ये की पर्टिक्युलरली मेल इंडिव्हिज्युअलमध्ये काय होणार, बोनमध्ये ग्रोथ येणार, मसल्समध्ये काय होणार, ग्रोथ येणार. की वाढ व्हायला लागलं म्हणून तर डेफिनेटली त्यांच्या बोनमध्ये पण होऊ शकते. ठीक आहे. आणि ते हे कशामुळं, कुणामुळं, दॅट इज थ्रू द टेस्टोस्टेरॉन असतं. हे हार्मोन्स मेन आहे. की म्हणूनच सारखा मी काय करतो की हे जे प्युबर्टीमध्ये जे चेंजेस असतात किंवा ॲग्रेसिव्हनेस किंवा जे हे राग येणं, हे सगळं जे काय आहे त्यांच्यामध्ये मूड बदल जाणं किंवा अट्रॅक्शनमध्ये एंटर होणं, हे सगळं काय झालं, इट इज ड्यू टू दी हार्मोनल चेंजेस. की हार्मोनल चेंजेस झालं की काही काय करतात की दे विल गेट पॉझिटिव्ह अँड इफ दे आर हॅव्हिंग पॉझिटिव्ह दे विल अटेंड द पॉझिटिव्ह नेचर इन देअर माइंड. की काही काय करतात की पॉझिटिव्ह न करता नेगेटिव्हमध्ये जातात, की नेगेटिव्हमध्ये काय जाऊन काय करतात ते दे विल टर्न इन टू देअर ऑल द फीचर्स ऑर ऑल द मूड इन टू द नेगेटिव्ह दॅट इज द रोलमध्ये टर्न करतात. मग आता हे जे मेन आहे तो कशामुळं झालं म्हणा तर काय झालं, हार्मोनमुळं. की हार्मोनच आहे की त्यांच्यामध्ये बॉडी बिहेवियरमध्ये त्यांच्यामध्ये केमिकली बिहेवियरमध्ये चेंजेस आणू शकतात. बॉडी बिहेवियरमध्ये म्हणजे काय झालं, देर इज अ चेंजेस इन द मेल सेक्स ऑर्गनमध्ये झालं, की फिजिकल चेंजेस झालं, अलॉंग विथ द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स स्टार्ट झालं, अलॉंग विथ द प्रमोट द ग्रोथ ऑफ अ बोन्स अँड द मसल्स. येस. सो दिस इज अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट gonad called as a testis, and in the testis that where actually that is located, that we have seen, that is responsible to produce the sperm and the hormone. That hormone is called as a testosterone, and the testosterone has the role called as the growth and the development of male sex organ, and also along with that, that is the sperm formation and the growth of bones and the muscles here. Okay, thank you.